विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे मवियाचे उमेदवार नसणार हे स्पष्ट करत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेनं शेवटच्या क्षणी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या गळ्यामध्ये उमेदवारीची माळ टाकली आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक असतानाच अंबादास दानवे यांचं उमेदवार म्हणून नाव जाहीर करण्यात आलं। अंबादास दानवे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। अंबादास दानवेंना उमेदवारी देताना विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप काँग्रेसनं केलेला आहे। काँग्रेस आपला उमेदवार देणार असल्याचं काँग्रेस नेत्यांनी सांगितलंय। उमेदवारी जाहीर करताना काँग्रेस नेत्यांशी चर्चा केल्याचा दानवेंचा दावा काँग्रेस नेत्यांनी लगेचच खोडून काढला आहे। असाच आग्रह होता की उद्धव ठाकरे यांनी परत विधान परिषदेमध्ये जावं। पक्षातले अनेक वरिष्ठ नेते असतील, त्याचबरोबर तुमचे मित्र पक्ष आहेत ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, त्याचबरोबर काँग्रेस यांचं देखील मत होतं की उद्धव ठाकरे यांनी जावं। आता तुमच्या नावावर सर्व तिन्ही पक्षांचा समझोता झालेला असं माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सगळ्या पक्षांशी चर्चा करूनच माझा उमेदवारीचा निर्णय घेतलेला आहे। बाळासाहेब ठाकरे पक्षाने जे उमेदवारी जाहीर केली त्या संदर्भात आमच्याबरोबर कुठलीही चर्चा झालेली नाही। आम्ही उद्धव साहेबांना आपला उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतः उद्धव साहेब फॉर्म भरावे आणि ते जर उमेदवारी स्वतः किंवा ते फॉर्म भरणार असतील, त्यांना उमेदवारी त्यांची स्वतः घोषित करत असतील तर आम्हाला आमच्या पक्षाची त्यांना सहकार्य करण्याची आमची भूमिका स्पष्ट होती। दिल्लीतल्या हायकमांडशी आमचंही बोलणं झालंय। जागा उद्धव ठाकरे साहेब निवृत्त झाले, त्यांचेही झाले काही लोक, पण राज्याचे माजी मुख्यमंत्री निवृत्त झाले। सगळ्यांचा आग्रह होता उद्धव साहेबांनीच लढावं। उद्धव साहेबांचा आग्रह होता नाही मी उमेदवार दे, त्याला तुम्ही पाठिंबा द्या। महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आधीच पाठिंबा जाहीर केलेला आहे की उद्धव ठाकरे देतील तो उमेदवार, आणि मला असं वाटतं की काँग्रेस पक्ष सुद्धा तीच भूमिका घेईल, कारण आम्ही एकत्र आहोत।